ख्वाबों की नगरी हकीकत बनाने जो है दिल एक दिन का ये किस्सा नहीं। खुद के होने की पहेली सुलझाने जो है दिल एक दिन का ये किस्सा नहीं। कदमों में जमा जो थका चैन की नींद आती वहाँ, कदमों में जमा जो थका चैन की नींद आती वहाँ। इतनी सुहानी बना होना पुरानी तेरी दास्तां। हम तो ना कहते अंधेरा कहता, जुगनू में रहता एक तारा रहता। हम तो ना कहते अंधेरा कहता, जुगनू में रहता एक तारा रहता। आंसू मोती खर्चो ना, खामियां खास समझो ना। इतनी सुहानी बना होना पुरानी तेरी दास्तां। सुन लो ना गलतियों का है कहना। जन्मदिनाची नवीन पहाट असते. मित्रांनो, असं म्हटलं जातं की तू आलाय त्याला एका कालांतरानंतर परत जावेच लागते आणि हा निसर्गाचा नियम देखील असतो. कुठलीच गोष्ट इथे परमनंट नसते. तर अशा या नोबल इज परमनंट हिअरच्या काळात निरोप घेणे व निरोप देणे ही आपली संस्कृती आहे आणि तीच संस्कृती जपायला आपण आज इथे जमलेलो आहोत. खरं सांगायचं झालं तर हा क्षण प्रत्येकाच्या जीवनातील ठळक क्षण असतो. परंतु या क्षणात नुसतं उदास व्हायचं नसतं तर थोडं हसायचं देखील असतं. कारण हा फक्त निरोपाचा क्षण नाही तर शुभेच्छांचा सण आहे. आता उंची आहे बोलणार आहे. मी यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही आपलं अनुभव व्यक्त करा. स्वागत करीत आहे आलेले पाहुण्यांना, मित्रांच्या कार्यक्रमांच्या घेण्याच्या खूप खूप शुभेच्छा. मी स्वतःला या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती समजतो कारण माझ्याकडे तुमच्यासारखे प्रेमळ आणि प्रत्येक संकटातून माझे रक्षण करणारे वडील आहेत. या जगातील सर्व सुख तुम्हाला मिळो, कोणत्याही प्रकारात तुमच्या आयुष्यातला कधीही जागा न मिळो. फक्त मी खूप आनंदी आहे. विश यू व्हेरी व्हेरी हॅपी रिटायरमेंट बाबा. धन्यवाद. सगळ्यांना घेऊन चालणारी आणि सर्व गुण संपन्न असलेली घरातील पहिली सून प्रणालीताई यांना मी रिक्वेस्ट करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. पप्पा, आज आपण तुमची सेवानिवृत्ती सेलिब्रेट करायला इथे सांगता आणि तुम्ही या ग्रँड सेलिब्रेशनची पात्र देखील आहात. कारण तुम्ही आयुष्यभर मेहनत केली, सगळं शून्यातून उभं केलं आणि आजचा दिवस आपल्या सगळ्यांना संपला. शून्यातून सगळं उभं करायला तुम्हाला मंडळी सुद्धा साथ दिली. तर आजचा दिवस फक्त तुमचा नाही तर तुम्हा दोघांचा आहे. तुमच्या दोघांचे कष्ट, तुमची मेहनत आज इथेपर्यंत घेऊन आले आहे. तुम्ही फक्त घर चालवणेच नाही तर मुलांचे आदर्श आहात. घर म्हणून सुद्धा ठेवले. तुम्ही तुमच्याकडून शिकले आहे. पप्पा, मी तुमची मुलगी म्हणून करणारा तर नाही आहे, पण देवाने मला दुसरी संधी दिली. ती म्हणजे तुमची सून म्हणायची. मम्मी पप्पा, खरंच मी खूप भाग्यवान आहे. मला तुमच्यासारखे प्रेमळ आई बाबा मिळाले ज्यांनी मला खरं मुलगी म्हणून सांभाळून घेतले.
तुमच्यासारखे आईवडील मिळायला मला खूप भाग्य वाटते. आजही माझ्या घरचे आणि सर्व म्हणतात मला की कुठेतरी नशीब आहे आमचं की तुम्ही माझ्या नशिबी आहे. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी बस नेहमी तुमच्या माझ्यामुळे कधीही काय झालं असेल तर मला माफ करा. सगळ्याची काळजी घेणारा घरातील लहान मुलगा तुम्ही दादा याला पण मी रिक्वेस्ट करते की त्यावेळेला आपण करावं. सगळ्यात महत्त्वाचा दिवस बाबा रिटायर झाले. खरं तर आई वडिलांसाठी रिटायर हा शब्द कळत नाही, कारण की त्यांच्या जिम्मेदाऱ्यापासून त्यांच्या प्रेमापासून कधी रिटायर होत नाही. असो सेवानिवृत्त झाले, ज्या कंपनीची सेवा केली तिथून आज निवृत्त झाले. आमच्याकडे शब्द आज कमी आहे. बाप आणि आई सांगायला शब्द बनलाच नाही. तो शब्द कदाचित कोणाला माहीत असेल, मला तरी आज आई आणि बाबा काय असतात ते सांगायला माझ्याकडे शब्द नाही. आमचं कठीण काळाचं आयुष्य, आई बाबांचा स्ट्रगल, त्यानंतर सुरुवात मला आठवते देशपासून एका आईचं जीवन ते आज माझ्या माझं घर, इथेचा प्रवास, बाबांचा प्रवास, सिक्युरिटी गार्ड ते गोरबी ऑपरेटर, सगळं आयुष्य काढलं, सगळं केलं. आम्हाला कुठे कधीच कमी होती भासू दिले. बाबांचं आयुष्य कमी वयात आई वडील निघून गेले. मामाकडे राहून शिक्षण, शेती, स्वतःचा व्यवसाय करायचा, काय करायचं याचा विचार करत लहानपण काढलं. मोठ्यापणी स्ट्रगल झाला. नंतर एक आई आमची आणि त्यांची पत्नी म्हणून त्यांच्या आयुष्यात आली. दोघांचं स्ट्रगल एकमेकांना घेऊन घेतलं, सांभाळलं. आज तिची राजकीय कारकिर्दी असो किंवा बाबांचा स्ट्रगल असो, या सगळ्यात त्याचा एक उत्तम प्रवास होता. आमचं शिक्षण कसं केलं, आम्हाला सेटल डाऊन केलं, आज आमच्यासाठी काय होतं मोठा प्रश्न आहे. राजकीय जीवनात असताना चढ पाहिले, उतार पाहिले, सामान्य आयुष्य करत आणि सामान्य लाईफमध्ये काय बघितलं, चढ उतार त्यांनी एकमेकांना केलं. माझं जगून जुळलं. माझ्या बापूंनी प्रश्न केला होता की समोरची लाईफ आपण कशी जगायची. तिला मी सांगितलं की आयडलाइज पर्सन म्हणून माझ्या आईवडिलांसारखं आयुष्य आपण जगलं पाहिजे, तर मला कुठेतरी एक सक्सेस व्हायला फील येईल. लहानपणापासून घरामध्ये मोकळं मिळालं, एका सगळ्या गोष्टीची फ्रीलान्स लाईफ मिळाली की बाबांमुळे. मित्र म्हणून काहीही शेअर करायचं, कुठल्याही मुद्द्यावर बोलायचं, इतकी सूट नक्कीच होती दोघांही बाबांना. सुना आल्या, सून म्हणून कधी बाबांना एवढं नक्की ते त्यांच्या शब्दात सांगून चुकले. त्यांना मुलगी नव्हती, मुलं होते. सुना ॲज अ मुलगी आता रिटायर झाले. आता जरा आरामाचा विचार करा. सकाळी 7 वाजले की ड्युटी, 3 वाजले की घरी आले की घर. याच्या पलीकडे आयुष्य आहे. जगाला थोडा प्रयत्न करा. घर चालेल, नेहमी चालेल. एक सजेशन म्हणून सांगतो, नातेवाईक कधी प्रोग्राम्समध्ये पाहिले नाही, कुठे गेले नाही. सतत 30 वर्षाचं आयुष्य त्यांनी एका कंपनीमध्ये घालवलं आणि सक्सेस म्हणून आज ते आपल्यासमोर उभे आहेत. आम्ही कंपनीमध्ये गेलो तिथे त्यांचे बॉसेस होतात, 6-7 त्यांचे स्थानिक लोक होते. त्यांनी जे फीडबॅक दिलं बाबांबद्दल ते खरंच एक उत्तम फीडबॅक होतं. मी जरा विसरलो रेकॉर्ड करायला, आज आपल्याकडे स्क्रीन समोर असलं असतं. पण सॉरी प्रॉडक्ट की बाबांबद्दल कंपनीचं एक किती रिस्पेक्ट होती, तितकाच त्याचा वाईट होतं, तितका आज घरात आहे समाजात. सो थँक्यू. आम्हाला जे काही तुम्ही दिलं आयुष्यात, आज इथे वरून उभे आहोत. तुम्ही जरी भरपूर स्ट्रगल केला असेल तर आम्हाला त्याचा दाखवू दिलं नाही. तुमचं स्ट्रगल आज आम्हाला इथे घेऊन ठेवलं आहे, त्याबद्दल थँक्यू सो मच. लव यू. हे सगळं ठीक आहे. आता मला एक मम्मी-पप्पांसाठी सरप्राईज घेणं आहे. बालपण ते रिटायरमेंट, आता जितका प्रवास होता त्यांचा कॅप्चर करता आला माझ्यासाठी. मी गेला त्यांच्यासाठी, माझ्या परिवारासाठी आणि आपल्या आल्याच सगळ्या लोकांसाठी. तो
मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना। मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना। सच्चिया मोहब्बतां निभावांगा, रांझिया मैं तेरा कहलावांगा। एक बारी दिल लग जाने दे, दिल दा करार बन जावांगा। सच्चिया मोहब्बतां निभावांगी, हीरे मैं तेरी कहलावांगी। एक बारी दिल लग जाने दे, दिल दा करार बन जावांगी। इल्तिजा दिल दी है एक पहल इश्क की, होने दे दिल जानिए मैनू जी लैण दे, दो लफ्ज़ मोहब्बत कह लैण दे। दिल जानिए मैनू जी लैण दे, दो लफ्ज़ मोहब्बत कह लैण दे। दिन रात तुझे मैं देखा करूं, आँखों की यही बस चाहत है। दिन रात तुझे मैं देखा करूं, आँखों की यही बस चाहत है। मैं कैद हूँ तेरी लकीरों में, तेरे साथ ही मेरी किस्मत है। जीत की हार की एक पहल प्यार की, होने दे दिल जानिए मैनू जी लैण दे, दो लफ्ज़ मोहब्बत कह लैण दे। दिल जानिए मैनू जी लैण दे, दो लफ्ज़ मोहब्बत कह लैण दे। मेरा रब तुझ में ही वसदा है, दिल करता तेरी इबादत है। मेरा रब तुझ में ही वसदा है, दिल करता तेरी इबादत है। नज़दीक है लेकिन कह न सके मुझको तेरी
नजरों से नजरें मिली तो जन्नत सी महकी फिजाएं, लब ने जो लब छू लिया तो आसमां से बरसी दुआएं। ऐसी अपनी मोहब्बत, ऐसी रूह इबादत, हम पे मेहरबान दो जहां। शुक्र अल्लाह में ये जिस्म खिल गया, तेरी सांसों में चैन मिल गया। कैसे रहें अब हम जुदा, हो तेरे पास हम इतने हुए, तेरे ख्वाब अपने हुए, ऐसे हुए अब हम फिदा। ऐसी उसकी इनायत, मिट गई हर शिकायत, हम पे मेहरबान दो जहां। शुक्र अल्लाह वल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्लाह वल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्लाह वल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्लाह वल्हम्दुलिल्लाह। तेरी मर्जी मेरी जिंदगी, ले चल तो चाहे जहां। हाँ हाँ, मेरी आंखों में नजर तेरी है, मेरी शामों से तेरी है, तू जो नहीं तो मैं कहाँ। खिल गई मेरी किस्मत पाके तेरी ये चाहत, हम पे मेहरबान दो जहां। शुक्र अल्लाह वल्हम्दुलिल्लाह,
एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है। एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है। जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा है। कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पा